एकदा खाल तर पुन्हा पुन्हा मागाल. असं काय तर गोबी मंचुरियन. नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं आपल्या रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज आपण बनणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मसालेदार आणि अगदी परफेक्ट इंडो चायनीज गोबी मंचुरियन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक मध्यम आकाराचा फ्लॉवर स्वच्छ धुवून त्याचे मध्यम आकाराचे तुरे करून घ्या आणि हे तुरे एका भांड्यामध्ये मिठाच्या गरम पाण्यामध्ये घालून 15 मिनिटे भिजत ठेवा. यामुळे काय होते, गोबी स्वच्छ होते आणि त्यातील किडे निघून जातात. 15 मिनिटानंतर ती गोबी बाहेर काढून चाळणीमध्ये ठेवा आणि हे तुरे 2-3 वेळेस थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आणि त्यातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निथळू द्या. आता यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया. एका भांड्यामध्ये 1 कप मैदा, 1 कप कॉर्नफ्लॉवर, अर्धा कप तांदळाचे पीठ, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून लाल तिखट, चिमूटभर बेकिंग सोडा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून गुठळ्या नसलेले घट्ट बॅटर तयार करून घेऊया. आणि यामध्ये गोबीचे तुरे घालून बॅटरमध्ये छान कोट करून घ्यायचे आहे, बघू शकता. आणि आता प्रत्येक गोबीचा तुरा बॅटरमध्ये छान कोट करून गरम तेलामध्ये मध्यम आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. हे सर्व गोबी तळून झाल्यानंतर 5 मिनिटे थंड होऊ द्या. त्यानंतर पुन्हा गरम तेलामध्ये 2 ते 3 मिनिटे डीप फ्राय करायचे आहे. या डबल फ्रायमुळे गोबी जास्त वेळ खुसखुशीत राहते. आता तयार करूया चवदार मंचुरियन सॉस. एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करा. यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्या आणि 1 ते 2 मिनिटं परतून घ्या. नंतर यामध्ये बारीक चिरलेले आले, बारीक चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. 1 ते 2 सेकंद परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची, नंतर कांद्याच्या पातीचा पांढरा भाग, कोथिंबीरीची देठं आणि थोडीशी कोथिंबीर घालून आणखी 1 ते 2 सेकंद परतून घ्या. आता यामध्ये सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस आणि व्हिनेगर घालून परत 2 मिनिटं परतून घ्या. आता यामध्ये 1 टीस्पून साखर आणि 1 टीस्पून काळी मिरी पावडर घालून थोडंसं परतून घ्या. नंतर यामध्ये 1/4 कप पाणी घालून या सॉसला उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ घाला. नंतर यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून सॉसमध्ये घाला आणि सॉस सतत हलवत राहा. काही क्षणात तो छान घट्ट होईल. आता फ्राय केलेली गोबी सॉसमध्ये घाला. वरतून कोथिंबीर आणि कांद्याची पात थोडीशी घालून हलक्या हाताने टॉस करा, म्हणजे प्रत्येक तुकड्यावर सॉसचे छान कोटिंग होईल. ही गोबी मंचुरियन गरमागरम सर्व करा, नाहीतर त्याचा कुरकुरीतपणा कमी होतो. थोडीशी कांद्याची पात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करा. आपली गरमागरम खुसखुशीत आणि रेस्टॉरंट स्टाईल इंडो चायनीज गोबी मंचुरियन तयार आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया चवीच्या नवीन प्रवासात.
एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत कोट, फ्राय अँड टॉस. धन्यवाद.